सिंह राशीच्या व्यक्तींनो, मार्च ते एप्रिल हा साधा कालखंड नाही. हा तो टप्पा आहे जिथे आयुष्य अचानक वळण घेते. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, काही पूर्णपणे अनपेक्षित असतील. पण एक गोष्ट नक्की, या 2 महिन्यात जे काही घडेल ते तुमच्या पुढील अनेक वर्षाचा पाया ठरेल. कधीकधी आयुष्य आपल्याला आधी संकेत देतं, पण आपण ते ओळखत नाही. अचानक एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय आणि सगळं चित्र बदलायला सुरुवात होते. तुम्हाला कदाचित वाटत असेल की सध्या सगळं स्थिर आहे, पण आतून एक मोठी हालचाल सुरू आहे. परिस्थिती, लोक, संधी आणि नातेसंबंध सगळं हळूहळू नवीन रूप धारण करत आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रत्येक संकेताचा उलगडा करणार आहोत. कोणता निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो, कोणती चूक टाळली नाही तर मोठी किंमत मोजावी लागू शकते, कोणती संधी तुमच्यासमोर येणार जी आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकेल. हा काळ तुमच्यासाठी परीक्षा आहे की वरदान हे तुमच्या दृष्टिकोनावर ठरणार आहे. म्हणूनच हा संपूर्ण विश्लेषण शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा मुद्दा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो. नंबर 1 आहे करिअरमध्ये अचानक मोठी उलथापालथ. मार्चच्या सुरुवातीपासून तुमच्या कर्मभावावर तीव्र ग्रह चळवळ सक्रिय होईल. याचा अर्थ असा की तुमच्या कामाच्या पद्धतीत, पदात किंवा जबाबदाऱ्यांमध्ये अचानक बदल दिसू शकतो. काही सिंह राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाईल, जी सुरुवातीला जड वाटेल पण भविष्यात तुमची ओळख निर्माण करेल. ज्या लोकांनी आतापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच आता तुमच्या कामाचे कौतुक करतील. मात्र या काळात अहंकार वाढू न देणे अत्यंत आवश्यक आहे. ऑफिसमधील राजकारण, मत्सर किंवा तुमच्या यशामुळे निर्माण होणारी स्पर्धा वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन भागीदारी, नवीन ग्राहक किंवा नवीन शहरात काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. पण कोणताही करार करताना कागदपत्रे नीट तपासणे गरजेचे आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत तुम्हाला जाणवेल की हा बदल अचानक नव्हता, तर मागील 2-3 वर्षाच्या मेहनतीचं फळ आहे. नंबर 2 आहे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा. 11व्या भावातील सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी धनप्राप्तीचे दरवाजे उघडेल. मार्चमध्ये अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल किंवा एखाद्या प्रोजेक्टचे पेमेंट थांबले असेल तर ते मिळू शकेल. गुंतवणूक केलेल्या क्षेत्रातून अचानक फायदा होण्याचे संकेत आहेत. शेअर बाजार, जमीन जुमला किंवा व्यवसायातील नफा वाढू शकतो. काहींना बोनस, इन्क्रिमेंट किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळेल. पण लक्षात ठेवा, पैसा येतो तसा जातोही. एप्रिलमध्ये अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो. घरातील दुरुस्ती, वाहन, वैद्यकीय खर्च किंवा कौटुंबिक समारंभ या काळात बचत आणि योग्य नियोजन केल्यास वर्षभर आर्थिक स्थैर्य मिळू शकते. नंबर 3 आहे नातेसंबंधांमध्ये सत्य उजेडात येणार. 7व्या भावावर पडणारे प्रभाव तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील लपलेले पैलू आहेत. जर तुमच्या नात्यात गैरसमज, शंका किंवा दडपलेले प्रश्न असतील तर ते आता समोर येतील. प्रेमसंबंधात असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तींना जोडीदाराची खरी भावना समजेल. काहींसाठी हा काळ नातं अधिक घट्ट करण्याचा असेल, तर काहींसाठी वेगळे होण्याचा. विवाहित लोकांसाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. छोट्या गोष्टींवरून वाद वाढू शकतात, पण संयम ठेवल्यास ते टाळता येतील. मित्रपरिवारातही खरे आणि खोटे लोक ओळखू येतील. जे फक्त तुमच्या यशात सहभागी होतात पण अडचणीत साथ देत नाहीत, ते हळूहळू दूर जातील. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण वाटेल, पण शेवटी तुमचे आयुष्य हलके आणि स्पष्ट करेल. नंबर 4 आहे कुटुंबात मोठा निर्णय. 4थ्या भावातील हालचाली घर आणि कुटुंबाशी संबंधित मोठ्या निर्णयांची वेळ आणतील. काही सिंह राशीच्या व्यक्तींना घर बदलण्याची वेळ येईल. नवीन घर खरेदी, भाड्याने घेणे किंवा मालमत्तेचा व्यवहार शक्य आहे. आईवडिलांच्या आरोग्याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. कौटुंबिक मतभेद मिटवण्याची संधी मिळेल. जर वारसा हक्क, संपत्ती किंवा जुन्या वादांबाबत प्रश्न असतील तर एप्रिलमध्ये त्यावर तोडगा निघू शकतो. हा निर्णय तुमच्या पुढील 10 वर्षाच्या स्थैर्यावर परिणाम करेल, त्यामुळे घाई करू नका. नंबर 5 आहे आरोग्याबाबत सावधगिरी. सूर्य स्वामी असल्यामुळे तुमच्यात नैसर्गिक ऊर्जा असते, पण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शरीर थकलेले जाणवू शकते. झोप अपुरी राहणे, मानसिक ताण वाढणे किंवा रक्तदाबातील चढ उतार संभवतात. कामाच्या ओझ्यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू शकता. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार केल्यास ऊर्जा संतुलित राहील. आहारात तिखट आणि जड पदार्थ कमी करा. पाणी जास्त प्या. एप्रिलमध्ये एखादा छोटा आजार किंवा तपासणीची गरजही भासू शकते, पण वेळेवर काळजी घेतल्यास मोठा धोका टळेल. शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवणे या काळात अत्यावश्यक आहे, कारण पुढील बदलांसाठी तुम्हाला पूर्ण ताकद लागणार आहे. नंबर 6 आहे आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. या काळात तुमच्या अंतर्मनात एक वेगळीच हालचाल सुरू होईल. बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असले तरी आतून तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे अशी भावना निर्माण होईल. एखादी घटना, अपयश किंवा अनपेक्षित यश तुम्हाला जीवनाचा खोल अर्थ विचारायला भाग पाडेल. ध्यान, जप, वाचन किंवा एखाद्या आध्यात्मिक गुरूंचा सल्ला घेण्याकडे तुमचा ओढा वाढू शकतो.
पूर्वी ज्या गोष्टींना तुम्ही केवळ परंपरा समजत होतात त्यामागील तत्त्वज्ञान समजायला लागेल. अहंकार कमी होऊन आत्मपरीक्षण वाढेल. तुमच्या चुका तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि त्यातून शिकण्याची तयारी निर्माण होईल. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक संतुलित आणि शांत बनवेल. नंबर 7 आहे शत्रूंवर विजय. 6व्या भावातील सकारात्मक ग्रह प्रभावामुळे तुमच्या विरुद्ध काम करणाऱ्यांचे प्रयत्न हळूहळू निष्फळ ठरतील. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात जे लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे खरे रूप समोर येईल. कायदेशीर प्रकरणे किंवा जुने वाद तुमच्या बाजूने वळू शकतात. मात्र सूडबुद्धी ठेवू नका. संयम आणि शांतता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. या काळात तुम्हाला समजेल की खरा विजय म्हणजे इतरांना हरवणे नव्हे तर स्वतःच्या कमकुवतपणांवर मात करणे आहे. मानसिक ताकद वाढेल आणि आत्मविश्वास दुप्पट होईल. सिंह राशीच्या व्यक्तींनो, मार्च ते एप्रिलमध्ये जे काही घडेल ते अचानक वाटेल, पण ते अचानक नसणार. प्रत्येक प्रसंगामागे तुमच्या आयुष्याला पुढच्या स्तरावर नेण्याचा हेतू असेल. काही गोष्टी तुम्हाला आनंद देतील, काही तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील, पण दोन्ही तुमच्या भल्यासाठीच असतील. या 2 महिन्यात तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. शांत राहणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. परिस्थिती कधीही कायमची नसते. अडथळे आले तरी ते तुमची दिशा बदलण्यासाठी येतात, थांबवण्यासाठी नाही. जे नातं टिकणार आहे ते अधिक मजबूत होईल. जी संधी तुमच्यासाठी योग्य आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जे काही तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे ते तुमच्यासाठी आवश्यकच होते. हा काळ तुम्हाला एक नवीन ओळख देऊ शकतो, अधिक परिपक्व, अधिक ध्येयवान आणि अधिक जागरूक. त्यामुळे भीती नको, घाई नको, संयम ठेवा आणि प्रत्येक बदल स्वीकारा. लक्षात ठेवा, आयुष्य जेव्हा मोठं खेळ खेळतं ना तेव्हा त्यामागे तुमच्यासाठी मोठी तयारीच चालू असते. मार्च ते एप्रिल हा तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाचा अध्याय आहे आणि तो कसा लिहायचा हे आता तुमच्या हातात आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.